165 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं. म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही आहे. परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील, जे अद्यापर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले. व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे. ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे, त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत. सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार. 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे, ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला. अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्यांना देतोय. म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे, पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील. आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती. आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे, तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल. परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे, तो मीची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे. मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे. आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं. तुम्ही या, रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे, तुम्ही या, रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ. आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहे. कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी, उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूद सुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी